जालन्यामध्ये उदय सामंत आणि संदीपान भुमरे यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। तिघांमध्ये जवळपास चर्चा सुरू। भेटीचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात। मुख्यमंत्र्यांकडून न्यायाची अपेक्षा ठेवणं हाच गुन्हा। नाशिकमधील निर्धार शिबिरामध्ये आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल, तर सगळीकडे लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना राबवली जात असल्याची ही टीका। तीव्र उन्हामुळे काँग्रेसनं नागपुरातील सद्भावना यात्रा अवघ्या 500 मीटरवर आटोपली। 500 मीटर अंतर पार करणंही काही नेत्यांना ठरलं अडचणीचं। राजवाडा पॅलेसमध्ये सांगता सभा। अमरावती विमानतळावर पहिलं प्रवासी विमान दाखल। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना घेऊन आलेल्या विमानाचं सुखरूप लँडिंग। शिवतीर्थावर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची बंद खोलीमध्ये पाऊण तास चर्चा। भविष्यातील संभाव्य युती, जागा वाटपासारख्या मुद्द्यांवर चर्चा। एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती। नॅशनल हेराल्ड प्रकरणातील आरोपपत्रामध्ये सोनिया गांधी आरोपी क्रमांक 1 तर राहुल गांधी आरोपी क्रमांक 2। चार्जशीट विरोधात काँग्रेसची देशभरातील ईडी कार्यालयांबाहेर निदर्शनं। गुरुग्राममधील जमीन घोटाळा प्रकरणी रॉबर्ट वाड्रांची आजही चौकशी। सकाळच्या सत्रामध्ये दिल्लीतल्या ईडी कार्यालयामध्ये 2 तास सवाल जवाब। लंच ब्रेक नंतरही पुन्हा चौकशी होणार। नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील अनधिकृत सातपीर दर्गा हटवला। कारवाई दरम्यान झालेल्या दगडफेकीमध्ये 31 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी। शिबिरांवरचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी नाशिकमधील दर्ग्यावर बुलडोझर। आदित्य ठाकरेंचा आरोप, तर महाराष्ट्राला अस्वस्थ ठेवण्यासाठी जातीय दंगली घडवल्या जात असल्याचाही दावा। रायगडमध्ये शेकापला मोठा धक्का। माजी आमदार आणि जयंत पाटलांचे बंधू पंडित पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश। पक्ष सोडताना पंडित पाटील भाऊक। अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या जयंतीला अजित पवारांना बोलवणार नाही। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांचा निर्धार, तर जयंती सोहळ्याचं शहांना निमंत्रण देणार असल्याचीही माहिती। मंगेशकर रुग्णालयानं आमची बदनामी केली, बिसे कुटुंबियांचा आरोप, तर डॉक्टर गैसासांनीच IVF ट्रीटमेंट करायला सांगितल्याचा दावा, तर उत्पन्नावरून ट्रोल करणाऱ्यांना रेशन कार्ड दाखवून उत्तर। शिक्षक आणि RTI कार्यकर्ते हेमंत गाजरेंनी उघड केलं नागपुरातील बोगस शिक्षक भरतीचं वास्तव। बॅकडेट भरतीचं रेड कार्ड आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचे कारनामे माहिती अधिकारातून उघड। फुले चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट। राज ठाकरेंनी ट्रेलर पाहिला आणि प्रोत्साहनही दिलं। भेटीनंतर अनंत महादेवन यांची प्रतिक्रिया। उद्योजक कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार, तर श्रद्धा कपूर, सचिन पिळगावकर, सुनील शेट्टी आणि सोनाली कुलकर्णी यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर। सरसंघचालकांच्या हस्ते 24 एप्रिलला होणार वितरण। लोणावळ्यातील अँबी व्हॅलीच्या 707 एकर जमिनीवर ईडीकडून टाच। सहारा समूहाशी संबंधित संस्थांकडून वळवलेल्या निधीतून बेनामी जमीन खरेदीचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।